नमस्कार. कुक विथ स्नेहल आंबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला रवा बेसनचे पाकातले लाडू कसे तयार करायचे ते दाखवणार आहे. एक खास अशी वेगळी पद्धत वापरून मी तुम्हाला हे रवा बेसनचे पाकातले लाडू अगदी सोप्या पद्धतीने तयार करून दाखवणार आहे. प्रत्येक सामग्रीचं अगदी अचूक प्रमाण घेऊन जास्त दिवस टिकणारे हे रवा बेसनचे पाकातले लाडू तुम्ही पहिल्या प्रयत्नातच अगदी अचूक बनवू शकाल. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढाईमध्ये मी मेजरिंग कपाच्या मापाने अर्धा कप साजूक तूप घालून घेणार आहे. ही सर्व मापं मी तुम्हाला मेजरिंग कपाच्या मापाने घेऊन दाखवणार आहे. पण तुम्ही मेजरिंग कपाऐवजी सर्व सामग्री एखाद्या वाटीच्या साहाय्याने मोजून घेतली तरी चालेल. यानंतर आता ह्या ठिकाणी मी हे मेजरिंग कपाच्या मापाने पाऊण कप बेसन घेतलंय. आपल्या घरात जे नॉर्मल बारीक बेसन पीठ असतं तेच मी ह्या ठिकाणी घेतलंय. याच्याने सुद्धा लाडू अगदी छान बनून तयार होतात. लाडवांसाठी वेगळं असं जाडसर पीठ दळून आणायची काहीच गरज नाहीये. आता हे सगळं पाऊण कप बेसन मी ह्या तुपामध्ये भाजायला घालणार आहे. मंद आचेवर बेसन असं साजूक तुपामध्ये अगदी फक्त 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचंय. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी सेम कपाच्या मापाने 1 कप बारीक रवा भाजायला घालणार आहे. बघा अर्धा कप साजूक तूप, पाऊण कप बेसन आणि 1 कप बारीक रवा असं सर्व सामग्रीचं प्रमाण आपण ह्या ठिकाणी मोजून घेतलंय. या प्रमाणानुसार बनवलेले रवा बेसन लाडू हे अगदी छान बनून तयार होतात. मंद आचेवर आता आपण हे रवा आणि बेसन असं एकत्रच साजूक तुपामध्ये भाजून घेणार आहोत. यांना वेगवेगळं भाजायची काहीच आवश्यकता नाहीये. असे हे दोन्ही जिन्नस एकत्र साजूक तुपामध्ये अगदी व्यवस्थित भाजले जातात. मंद आचेवर हे लाडूचं मिश्रण भाजायला 15 ते 20 मिनिट लागतात. मिश्रणामध्ये जर गुठळ्या होत असतील तर त्यांना फोडून घ्यायचंय आणि हे लाडूचं मिश्रण मंद आचेवर छान खमंग होईपर्यंत भाजायचंय. तर हे पहा इथे आपलं हे लाडूचं मिश्रण ह्या ठिकाणी छान खमंग भाजून झालंय. हे पहा ह्याला भाजून रंग देखील छान आलाय आणि ह्याचा सुगंध सुद्धा ह्या ठिकाणी फारच छान सुटलाय. बस तर आता गॅस बंद करून भाजलेलं लाडूचं मिश्रण मी ह्या बाउलमध्ये काढून घेणार आहे. प्रत्येक सामग्रीचं योग्य प्रमाण घेतलं आणि योग्य पद्धत वापरली तर रवा बेसन लाडू हे अगदी छान बनून तयार होतात. तर आता आपण लाडूसाठी साखरेचा पाक तयार करणार आहोत. त्यासाठी इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढाईमध्ये मी मेजरिंग कपाच्या मापाने ही पाऊण कप साखर घालून घेणार आहे. साखरेचं हे प्रमाण लाडवांच्या गोडीसाठी अगदी परफेक्ट आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे मेजरिंग कपाच्या मापाने अर्धा कप पाणी घालणार आहे आणि गॅसची फ्लेम फुल करून ह्याला असं चमच्याने एकसारखं ढवळत ह्याचा पाक तयार करून घेणार आहे. हा साखरेचा पाक बनवायला जास्त वेळ नाही लागत. मोजून 6 ते 7 मिनिटातच हा साखरेचा पाक बनून तयार होतो. हे पहा ह्याला असं चमच्याने एकसारखं ढवळत ह्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. लाडवांसाठी पाक हा अगदी अचूक असायला हवा. कारण पाक जर कच्चा राहिला तर लाडू फारच नरम आणि ओलसर होतात आणि त्यामुळे त्यांना आकारही व्यवस्थित येत नाही. आणि पाक जर अगदीच घट्ट झाला तर लाडूचं मिश्रणही घट्ट होतं आणि मिश्रण घट्ट होऊन त्याचे लाडू बांधणं कठीण जातं आणि ते लाडू खाण्यासाठी सुद्धा फारच सुके सुके लागतात. त्यामुळे लाडवांसाठी साखरेचा पाक हा अगदी अचूक असायला हवा. तर लाडवांसाठी आपण ह्याचा एकतारी पाक तयार करणार आहोत. हे पहा पाक अशा पद्धतीने चेक करायचा आहे. हे पहा हलकासा चमच्याला लागलेला पाक थंड होऊ द्यायचा आहे आणि मग ह्याला असं बोटाने चेक करून बघायचंय. हे पहा अशी ह्या पाकाला दोन्ही बोटांच्या चिमटीमध्ये अशी एकतार झालेली दिसली पाहिजे. हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपला हा पाक एकतारी तयार झालाय. आता ह्याच्यामध्ये मी आपण साजूक तुपामध्ये एकत्र भाजलेला रवा आणि बेसन घालणार आहे. यासोबतच मी ह्याच्यामध्ये पाव चमचा वेलदोड्याची पूडही घालणार आहे. गॅस बंद करून आता ही सर्व सामग्री आपण ह्या पाकामध्ये छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. तसं तर रवा बेसनचे पाकातले लाडू बनवायला फारच सोपे असतात. बस त्यासाठी प्रत्येक सामग्रीचं योग्य प्रमाण घेणं आणि योग्य पद्धत वापरणं आवश्यक असतं. लाडवांसाठी साखरेचा पाक जर परफेक्ट बनवला तर पाकातले लाडू सुद्धा अगदी परफेक्ट तयार होतात. तर असे हे सर्व जिन्नस छानपैकी मिक्स करून घेतले की भांड्यावर घट्ट झाकण ठेवायचंय आणि हे लाडूचं मिश्रण असंच 15 ते 20 मिनिट झाकून ठेवायचंय. तर इथे मला हे मिश्रण झाकून ठेवून बरोबर 15 मिनिट झाले. हे मिश्रण हलकसं कोमट असतानाच ह्याला असं चमच्याने सुटं करून घ्यायचंय. पाकामुळे ह्या मिश्रणाच्या गुठळ्या होऊ शकतात. तर त्यासाठी ह्याच्यातल्या गुठळ्या अशा पद्धतीने हाताने फोडून घ्यायच्या आहे.
एवढं करूनही जर तुम्हाला लाडवाच्या मिश्रणामध्ये जास्त गुठळ्या राहिल्यासारखं वाटत असेल, तर त्यासाठी मी तुम्हाला एक सोपी ट्रिक दाखवणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने शक्य होईल तेवढं हे मिश्रण सुटं करून घेतलं, की हे मिश्रण थोडं-थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये भरायचंय आणि ह्याला पल्स मोडवर मिक्सरला फिरवून घ्यायचंय. जेव्हा तुम्हाला वाटेल, की आता आपलं हे लाडूचं मिश्रण छान बारीक झालंय, मिश्रणामध्ये गुठळ्या राहिल्या नाहीये, तेव्हा त्याला तुम्ही मिक्सरमधून काढून घ्यायचंय. तुम्ही जर ही ट्रिक फॉलो केली, तर तुमचे लाडू अगदी छान रवाळ आणि परफेक्ट बनून तयार होतील. फक्त एक काळजी घ्यायची आहे. लाडूचं मिश्रण हे हलकंसं कोमट असतानाच ह्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय. कारण पाकामुळे हे मिश्रण थंड झाल्यानंतर ड्राय होऊ शकतं. त्यासाठी ह्याला कोमट असतानाच मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यायचंय आणि हे मिश्रण कोमट असतानाच ह्याचे लाडू बांधून घ्यायचे. तर हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, मिक्सरला हे मिश्रण फिरवून घेतल्यानंतर बघा कसं अगदी छान तयार झालंय. हे पहा, आपलं हे मिश्रण छान रवाळ आणि एकसारखं तयार झालंय. ह्याच्यामध्ये आता अजिबात गुठळ्या राहिल्या नाहीये. आता ह्याच्यामध्ये मी थोडासा बदाम पिस्त्याचा कूट घालून मिक्स करणार आहे. ड्राय फ्रुट्स हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हव्या त्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता. बस घातलेले ड्राय फ्रुट्स असे ह्या मिश्रणामध्ये एकसारखे छानपैकी मिक्स करून घ्यायचे आणि ह्याचे लगेचच लाडू बांधायला घ्यायचे. पाक जर थोडासा पुढे गेला तर कदाचित तुम्हाला हे लाडूचं मिश्रण ड्राय झाल्यासारखं वाटेल. तर अशा वेळेला तुम्ही ह्या मिश्रणामध्ये एकतर थोडंसं साजूक तूप घालू शकता किंवा मग अगदी थोडंसं दूध शिंपडू शकता. पण दूध घातल्यामुळे तुमचे लाडू 9 ते 10 दिवसांच्या वर टिकू नाही शकणार आणि साजूक तूप घातलं तर तुमचे लाडू अगदी महिनाभर खराब नाही होणार. मिश्रण कोमट असतानाच ह्याचे लाडू बांधले तर तुम्हाला हे लाडू बांधायला अजिबात अवघड नाही जाणार. तर हे पहा, इथे आपले हे रवा बेसनचे पाकातले लाडू ह्या ठिकाणी तयार झाले. हे पहा, फारच सुंदर आणि स्वादिष्ट असे आपले हे रवा बेसनचे पाकातले लाडू ह्या ठिकाणी तयार झाले आणि तुम्ही ते पाहू शकता, आपल्या ह्या लाडवांना रंग सुद्धा फारच छान आलाय. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक सामग्रीचं अगदी अचूक प्रमाण घेतलं आणि सांगितलेल्या टिप्स फॉलो केल्या, तर तुम्हाला पाकातले रवा बेसन लाडू बनवायला अजिबात अडचण नाही येणार. पहिल्या प्रयत्नातच तुम्ही हे असे पाकातले परफेक्ट असे रवा बेसन लाडू तयार करू शकाल. तर माझ्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही असे हे पाकातले रवा बेसन लाडू एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल, तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.